नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023चा एकूण 7280 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटासा आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की ही संपूर्ण महत्त्वाची माहिती कृषी विभागाची आकडेवारी याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आकडेवारी आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, कोण्या पिकासाठी वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप होणार व कधीपासून वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून 7280 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हे सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 7280 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो विमा जे काही विम्याची रक्कम आहे, पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला वितरित झालेला आहे आणि आता या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। आणि मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकूण 7280 कोटी रुपयाचा पीक विमा या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार हे आपण बघलेलं आहे। आता आपण बघणार आहोत की आता एकूण राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली याचबरोबर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, जळगाव, अहिल्यानगर याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक छोटीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आता पुढची जी आकडेवारी आहे संपूर्ण जी काही आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने खरीप हंगाम 2023चा पीक विमा सर्वात जास्त पीक विमा हा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर मित्रांनो, आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आकडेवारी जी होती की
जवळपास खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी 7,280 कोटी रुपयाचा विक्रमी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्याही पुढे अजून पीक विम्याची रक्कम मंजूर होऊ शकते अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता सर्वात जास्त पीक विमा जवळपास कोणत्या जिल्ह्यांना भेटणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्याला सुद्धा सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। सोलापूर जिल्ह्याला सुद्धा सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात जास्त पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्वात जास्त पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। अमरावती आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना सुद्धा सर्वात जास्त खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच मराठवाड्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे। परंतु आता मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांचे क्लेम बाद केलेले होते, ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम बाद केलेले होते, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा क्लेम बाद केलेले होते, लातूर, हिंगोली असेल, जालना, नांदेड, परभणी या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम बाद केलेले होते आणि या सर्व शेतकऱ्यांची बाद केलेले क्लेम पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले कृषी विभागाच्या माध्यमातून चांगली भूमिका घेऊन विमा कंपन्यांना सांगण्यात आले की बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र करा आणि कृषी विभागाच्या मागणीनुसार पुन्हा मराठवाड्यातील जे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बाद केलेले क्लेम होते पुन्हा आता विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत आणि एकूण आता बाद केलेले 19 लाख जवळपास 19,85,000 बाद केलेले क्लेम होते ते पुन्हा पात्र केलेले आहेत आणि त्याच्यासाठी 1426 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आहेत। त्याच्यापैकी 1,068 कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि 350 कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि हे वाटप जे काय आहे हे जवळपास 10 ऑगस्ट पर्यंत होईल अशी माहिती आता देण्यात आलेली विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे, परंतु ज्यावेळेस सगळ्यांनाच पीक विमा आता व्हिडिओ टाकला म्हणजे सगळ्यांनाच पीक विमा येईल असं नाही, परंतु काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सध्याही सुरू आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, काढणी पश्चात नुकसानीचे 52 कोटी रुपये वाटप सुरू आहेत। याचबरोबर जे काही अधिसूचनेचे 24 कोटी रुपये ते सुद्धा वाटप सुरू आहेत आणि एकूण 1,10,53,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे क्लेम केलेले होते आणि त्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र आहेत, मंजूर आहेत। 7,280 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याच्यापैकी जवळपास 4,280 कोटी रुपये काहीतरी वाटप झालेलं आहे आणि 3,000 कोटी रुपये वाटप बाकी आहे। हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत जर परिस्थिती जर बघितलं तर राज्यातील 34 जिल्ह्यातील सरसकट पीक विम्यासाठी 32,44,000 शेतकरी पात्र आहेत। त्या शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो, आता ही संपूर्ण खरीप हंगाम 2023ची आकडेवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वात जास्त पीक विमा सोयाबीनसाठी येणार आहे, कापसासाठी येणार आहे आणि तुरीसाठी येणार आहे आणि परंतु सर्वात जास्त पीक विमा कापूस आणि सोयाबीनसाठी येणार आहे आणि याचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।